आयुष्यभर पैसे नाहीत म्हणून रडारड करून कंटाळा आलाय नुसता। अगं मग नोकरी कर आणि मिळव पैसे। बाबा मी तेच करत होते, पण तुमच्याच मुलीला बघवलं नाही ते। हो का? हे जे घरात पैसे आणलेस तू काय फार कष्ट करून मिळवलेलेस का? मग ताईला जे सगळं मिळालंय ते काय कष्ट करून मिळालंय आई? गडगंज संपत्ती असलेल्या मुलाशी लग्न केलं म्हणून तिला मिळालंय हे सगळं। मला शिकवते। इरा! इरा! प्रत्येक वेळी मलाच बोलता, मलाच मारता का? काय म्हणायचं तुला? हा? उठ. उठ. हात उगारलास माझ्यावर आई? तू हात उगारलास माझ्यावर? नाही आता मार ना, मार ना आता, आता का थांबलीस? विद्या, आवाज खाली करायचा, उगाच आरडाओरडा करायचा नाही। हे एका शिक्षकाचं घर आहे, लक्षात ठेव। आणि राहिला प्रश्न एका वयात आलेल्या मुलीवर हात उगारण्याचा, तर तशी माझी इच्छाही नाही आणि माझे संस्कारही नाही आहेत। पण तू वेळ आणलीस माझ्यावर। ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलतेस तू। अक्षरा कष्ट करूनच पैसे कमवत होती, तुझ्या आगाऊपणामुळे तिने लग्न केलं। तुझी इच्छा होती ना म्हणून तिने लग्न केलं। तिच्या आयुष्याशी खेळलीस आणि तोंडवर करून बोलतेस मला। काय वाईट झालं ग? सांग ना काय वाईट झालं ताईचं? अगं मुद्दा तो नाहीच आहे। हे बघ इरा, तू तुझ्या स्वार्थासाठी अक्षराला वेठीस धरलंस। पण ताईचं चांगलंच झालं ना, आणि ते चांगलं मी केलंय। तू कोण आहेस ग तिचं चांगलं करणारी? आम्ही आई वडील जिवंत आहोत ना। आणि एक लक्षात घ्या, हे आता असे पैसे वगैरे घेणं आहे ना, हे बंद करायचं, एकदम बंद। यापुढे अक्षराला काडीचाही त्रास होता कामा नये। हद्द झाली तुमच्या दोघांची। मी घरासाठी धडपड करतेय आणि तुम्ही तिची बाजू घेऊन मला बोलताय। राहा तुम्ही ना दोघं आयुष्यभर गरिबीतच राहा। आणि काय गरज होती ताईला सांगायची? मी हे पैसे माझ्या एकटीवरती खर्च करणार नाहीये, आपल्या घरासाठी पण खर्च करणार आहे। मी नुसत्या पार्ट्या करणार नाही आई। आम्हाला नकोय ते पैसे, आणि तूही खर्च करणार नाहीयेस। आत्ताच्या आत्ता ते पैसे परत नेऊन द्यायचे। मी परत देणार नाही। आगाऊपणा करायचा नाही इरा। त्या पैशासोबत येणारी पीडा मला या घरात येता कामा नये। पीडा? घरात पीडा आणण्यासाठी मी काय दरोडा घालून पैसे आणले नाहीये ताई। मला दिवाळी गिफ्ट मिळालेत म्हणून पैसे आणलेत ते। काय? दिवाळीचं गिफ्ट आहे? आधी मला काय म्हणाली होतीस? आई लॉटरी लागली आहे, आता म्हणतेस गिफ्ट आहे? खोटं खोटं खोटं, किती खोटं बोलणार आहेस इरा? इरा अगं तू शिक्षकाची मुलगी आहेस, समाजामध्ये मानाचं स्थान आहे आम्हाला। आता ना तू असं काही वागणार नाहीयेस की ज्याच्यामुळे आमची मान खाली जाईल। हे बघ मी असं काहीही करत नाहीये। तुम्ही दोघं प्लीज सीन क्रिएट करू नका इथे आता। शपथ घे माझी, घे शपथ आणि सांग मॅडमनी एवढे पैसे गिफ्ट म्हणून तुला का दिले तिला? तू असं काय काम करतेस म्हणून तुला एवढे पैसे दिलेत सांग? तू अक्षराला सुखाने जगूच देणार नाहीयेस का? काय केलंय तिने असं? सांग सांग मला, खरं खरं सांग, तू असं काय काम करतेस?
का दिले तेवढे पैसे सांग, शपथ घे माझी आणि सांग हिरा. काय असं चुकीचं करतेस म्हणून तुला एवढे पैसे देता येते मला सांग, कळू दे, शपथ आहे माझी, सांग. मी नाही घेणार शपथ. म्हणजे याचा अर्थ तू काहीतरी चुकीचं वागतेस. प्लीज आई, असं काही केलेलं नाहीये. तुम्ही प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. तू तुझं वागणं बदल नाही रा. तू बदल तुझं वागणं, आम्ही संशय नाही घेणार. संपलं. आधी तुमचं वागणं बदला तुम्ही. म्हणजे माझ्यात आणि ताईमध्ये भेदभाव करणं बंद करा. नेहमी ती तुमची लाडकी आणि मी तुमची नावडती. हे काय आता नवीन? मी तुम्हाला इतक्या वर्षात कधीच काही बोलले नाही, पण मला लहानपणापासून हेच फिलिंग येतं की तुम्ही दोघे मला नेहमीच इग्नोर करत आलात. ताईसाठी फक्त आणि फक्त कौतुक, नेहमी तिचंच कौतुक करत आलात. ताई काय हुशार, वक्तृत्वात हुशार, बोर्डात पहिली आली तर काय काय केलं तुम्ही तिच्यासाठी. आम्ही तुझ्यासाठी केलंय आणि आज हे करतोय. पण झुकतं माप नेहमी ताईकडेच होतं ना. माझ्या मनासारखं कधीच काही करू दिलं नाही तुम्ही. इरा, हे काय खो तू डोक्यात घेऊन बसलीयस ग? आणि काय सांगतेस ग, मनासारखं होऊ दिलं नाही म्हणून? अगं हे बघ, तुला आम्हाला डॉक्टर करायचं होतं, पण तू म्हणली इंजिनिअरिंग करायचंय. आम्ही घातलं ना तुला इंजिनिअरिंगला. आम्ही दोघींवर समान संस्कार केले. अक्षरा कधीच वागायला चुकली नाही. आणि तू काय केलंस? प्रेग्नन्सीचं नाटक केलंस आणि आता हे पैसे वगैरे घरात घेऊन आलीस. इरा, हे सगळं असं वागायला, हे खोटं बोलायला तो निखिल भाग पाडतो का ग तुला? नाही, म्हणजे तुझं प्रेम आहे त्याच्यावर असं म्हणालीस ना, म्हणून मी लग्नाला होकार दिला होता. पण बाळा, हे असं सगळं चुकीचं वागायला जर तो भाग पाडत असेल, त्रास देत असेल किंवा बळजबरी करत असेल ना, तर तू आम्हाला सांग ना. आम्ही लक्ष घालू त्याच्यामध्ये. आणि जो काही प्रॉब्लेम असेल ना, आपण सोडू. आम्ही लक्ष देऊ, हो की नाही? असं काही नाहीये. निखिल एक आदर्श मुलगा आहे. जेव्हा तुम्ही दोघं मला पैसे देत नाही ना, तेव्हा तो माझ्यावर पैसे खर्च करतो. त्याच्यावर संशय घेऊ नका, समजलं? घ्या. अहो घ्या सर, अहो प्लीज घ्या. काय झालं? काही होतंय का तुम्हाला? चक्कर? पण असं अचानक का होतंय? तुम्हाला बरं वाटू लागलं होतं ना? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. मी चहा आणलाय तुमच्यासाठी. गरमागरम चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. हां? सावकाश.
ठीक आहे इट्स ओके मी करते. वहिनी साहेब जावा तुम्ही. नाही ठीक आहे मी करते. नाही हो, नोकरीहून काढून टाकतील मला. चॉकलेट मिल्क. थँक्यू. बरं, तुझ्या ताईने अधिपती दादांना ना चांगलीच पिन मारलेली दिसते. काय झालं? अगं गेल्यापासून इन्व्हेस्टिगेशनच चालू आहे माझं फक्त. हे तू सांगितलंस मला निखिल. नाही ते झालं, आता पुढचं ऐक. काय झालं? मला म्हणाले की हे बघ भावा, कसं आहे, काम करावं लागणार. अरे माझ्या लायकीचं काम तरी आहे का तुमच्याकडे? आता एवढा पगार देताय म्हणून काम करतोय तुमच्याकडे, नाहीतर माझी पात्रता याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. नाहीतर काय, एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, त्यातले दिले थोडे असेल तर काय फरक पडणार आहे? मी तुला सांगते, आई बाबांना पण ना गरिबीत राहायची सवय लागली. त्यांच्याकडून पैसेही मागत नाहीत आणि मी जे पैसे देते त्यांना टोचताय. नाही म्हणजे मी हे पैसे घेऊन आई बाबांना दाखवले तर चिडले, खूप भांडले माझ्याशी. आणि इकडे फॅक्टरीमध्ये अधिपती दादांनी राडा केला. भुवनेश्वरी मॅडमना सांगायला पाहिजे दोघांचे कान पिळायला. तरी बरं, भुवनेश्वरी मॅडमनी अधिपती दादांना फोन करून बोलवलं. आता बघू ते अधिपती दादांचं ऐकतात की माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यांना तुझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. म्हणजे त्यांनी तुला जर नोकरीवरनं काढलं तर मीही माझं शस्त्र काढेन. शस्त्र? कुठलं शस्त्र? कळेल. सॉरी. काय ग, काय झालं? एवढी दचकलीस कशा पायी? चहा दिलास ना व? हो मी चहा दिला आजी, पण चारुहास सरांची तब्येत पुन्हा खूप बिघडली आहे. अरे देवा, काय झालं? परत पूर्वीसारखं होतंय. म्हणजे त्यांच्या अंगात त्राणच नाहीये अजिबात. बघा बशी पण फुटली. त्यांना साधी बशी पण धरता येत नाही आजी. मला असं वाटतं आपण दुसऱ्या डॉक्टरांना एकदा दाखवूया. ह्या गोळ्यांचा ना काहीतरी विपरीत परिणाम होतोय. एकदा दुसऱ्या डॉक्टरांचं मत घेतलेलं कधी बरं ना. मला ना त्यांची ही अवस्था बघवत नाहीये. हळू बोल. भुईला कळलं तर वरडल ती. आजी मला असं वाटतंय की आजार वेगळाच आहे आणि ट्रीटमेंट वेगळीच सुरू आहे. जे काय असेल ते असेल, भुई बघलते. तू नग पडूस या. हो पण असं कसं? आपल्याला त्यांचे एवढे हाल दिसतात तर आपण काहीतरी केलं पाहिजे ना. हे बघ, या घरात जे काय करायचं ना ते भुई बघते बघ. आपण काय बी करू शकत नाही. लय मोठे डॉक्टर आहेत ते. अगं एका यायला बघायला आली ना का 5 का 6 हजार रुपये घेतात फी. चांगले आहेत ते. आणि भुई करेल की समजा बरोबर. हा, तू नग काळजी कर. नाही आजी मला वाटतं जर गुण येत नसेल तर आपण दुसऱ्या डॉक्टरांना एकदा दाखवलं पाहिजे. आपण बोलूया का मॅडमशी? नको बाई, मी काय याच्यात बोलू शकत नाही. मी काय पडत नाही याच्यात बघ. जे काय करते ते भुईच करते बघ. आणि तू पण विचारायला जाऊ नगस. उगाच घरात राडा होईल बघ. ऐक माझं, अगं जुनं दुःख नाहीये. येळ लागतो बरं व्हायला. आणि इलाज चालू आहेत नव. आणि भुई त्यांच्यासाठी उपास तपास पण करते या. नग काळजी करूस, समजा ठीक होईल. मुद्दा सांग हिराबाई. मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं ना आणि ताईला लग्न करायला भाग पडलं म्हणून तिला खूप राग आलाय हो माझा. अहो मी तुमच्याकडे लास्ट टाइम घरी आले होते ना, तेव्हा मला म्हणाली माझ्या घरात काय करतेस तू, ह्यापुढे अजिबात माझ्या घरी येऊ नकोस. अहो तिने माझ्या आई बाबांना पण खूप खोटं सांगितलंय हो. तिच्यामुळे आमच्या घरात खूप भांडणं सुद्धा होत आहेत. पण तुम्हाला खरं सांगू, अधिपती जीजू खूप चांगलेत. पण ताईने त्यांना पण काही बाई सांगितलं आणि सगळं प्रॉब्लेमच होऊन बसलाय बघा. आणि
आणि त्यामुळे त्या निखिलला सुद्धा खूप प्रॉब्लेम यायला लागलाय हो. तो इतका प्रामाणिकपणे काम करतोय, पण काय तुमचा वरद हसतंय ना त्याच्या डोक्यावर, म्हणून फॅक्टरीतल्या लोकांना सुद्धा राग येतोय त्याचा. म्हणून ते अधिपती जिजून सुद्धा काय काय सांगतायत. ए हिराबाई, जरा श्वास घे. मॅडम, मला खूप टेन्शन येतोय हो. निखिल आत्ता कुठे सेटल होतोय आणि आम्हीच लग्न करायचं स्वप्न बघतोय हो. ह्याच्या सगळ्यामध्ये त्याची नोकरी गेली तर? नाही जाणार त्याची नोकरी. पण पण मॅडम, काय गॅरंटी आहे? अधिपती जिजू तर म्हणाले की गॅरंटी आमचा सबूत आहे, नाही जाणार त्याची नोकरी. मॅडम, निखिल ही नोकरी फक्त नोकरी म्हणून करत नाहीये, आपल्या अग्रीमेंटचा भाग आहे म्हणून करतोय. म्हणजे तुम्ही इतकं प्रेमाने आम्हाला हे सगळं काम सांगितलं. हा, कळलं ते आम्हाला. पुन्हा तीच तीच स्टेप वाजू नगस. पण अधिपती जिजूनी काही जर आधिपती काय बी करणार नाहीत, ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. तू जरा थंड घे, आम्ही बघतो काय करायचं ते. म्हणजे निखिलची नोकरी जाणार नाही ना? एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुला? परत परत आम्ही बोलत नसतोय. ठेव फोन. आता अधिपतीचा बाप जरी आला ना तरी तुझी नोकरी जाणार नाही. सर आपलं चॉकलेट मिल्कशेक. हो हो, थँक्यू. वा, आता या गोष्टीवरती आपण मिल्कशेक पिऊयात. चला. ये. काय डोकं आहे यार इरा तुझं, हा? म्हणजे तू त्यांना जाणीव करून दिलीस की त्यांनी जॉब देऊन माझ्यावरती उपकार केलेले नाहीयेत. उलट आपण केलेल्या कामाचा मोबदला त्यांनी दिलाय आणि आता त्या मला काढू शकत नाहीत. वा. अरे काढतील तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतील ना. पण इरा, आपल्याकडे ॲग्रीमेंटची कॉपी नाहीये. म्हणजे त्यांनी आपल्याकडून पेपर साईन करून घेतले आणि त्यांच्याकडेच ठेवले. मग हे सिद्ध करायची वेळ आली तर आपण कसं सिद्ध करणार आहे? अशी वेळ येऊ नये. नाही नाही, आत्ता तरी अशी काही वेळ येणार नाही. जाऊ दे, मला सांग आपण पार्टी कधी करायची? उद्या करूयात. डन. आणि इरा, मला थोडेसे पैसे लागतील. निखिल, हे पैसे आपलेत. तुला जितके पाहिजे तितके घे. हॅलो आई, हा हा, बोल अक्षू. सगळं ठीक आहे ना? हा इरा कुठे आहे? हा, ठीक आहे. ती गेलीये निखिलला भेटायला. तुम्ही ठीक आहात ना? अक्षू, तुमचे पैसे दिल्याशिवाय चैन नाही पडणार का आम्हाला? पण तू नको टेन्शन घेऊस. हा, नाही टेन्शन नाही बाळा, पण ते असतंच ना का. बरं चल, बाबाला जेवायला द्यायचंय, मी तयारी करते त्याची. नंतर बोलू का तुला? ठेवते. हा, बाय. काय हो, बोला की काय झालं? तुम्ही बोला. नाही, तुम्ही म्हणला ना मग बोलायचं आहे. हा, मला लई बोलायचं आहे, पण फॅक्टरीमध्ये काहीतरी झालं असं आमच्या कानावर आलंय. काय झालं? तेच तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. नाही, काय नाही. काय बाकी काही किरकोळ चालायचंच होतं असं. पगार केले आज सगळ्या कामगारांचे, आणि जे नवीन स्टाफ आलेला आहे त्यांना तिकडं दुसऱ्या फॅक्टरी शिफ्ट करायचं म्हणतो. इकडे लई गर्दी झाल्या. ठीक आहे, ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला कशा पैसे सांगतायसा? हा हा, नाही ते लावतो मी नियोजन. त्या निखिलचं काय करायचंय? त्याचं काय? म्हणजे त्याला करू शिफ्ट का कसं? तो बी तुमचाच निर्णय आहे, तुम्ही ठरवा काय करायचं ते. नाही म्हणजे आता त्याला तुम्ही लावलाय कामाला म्हणताना म्हणलं मी कसं. तुम्ही काहीतरी ठरवलंच असेल ना म्हणताना. जाऊ दे, सोडा त्यो इशू नाही. मी काय तर माझं बोलत बसलो फ्लो मध्ये. तुम्ही काय बोलवलं होतं मला? काय बोला की, सांग. आता तुम्ही आमची उलट तपासणी करतायसा का? म्हणजे तुम्ही नवरा बायको मिळून करताय का हे समज? काय नाही म्हणजे असं काय नाही. नाही म्हणजे सुनबाई पण आज आमची उलट तपासणी घेतल्यागत बोलत होत्या. का? कशाबद्दल? हेच हिराबाईंबद्दल,
निखिल बद्दल. त्यांचं काय? अधिपती, तुम्हाला निखिल नग असतील तर त्यांना फॅक्टरीतनं काढून टाका. तो काय आमचा जावई नाही. सुनबाईंच्या बहिणीचं लग्न तटलं होतं. आम्ही विचार केला पोराला नोकरी मिळाली तर पटशिरी होईल लग्न. सुनबाईंच्या आई वडिलांच्या डोसक्यावरचं वजन कमी होईल. आपली एवढी मोठी फॅक्टरी आहे, एवढी माणसं काम करतायत, त्यात अजून एक, त्याला काय फरक पडतोय? ते बरोबर आहे, मग आपल्या माणसांना आपण जपायला नग काय? पण आपली माणसं त्या लायकीची तर असली पाहिजेत की आईसे.